जोडवळ पद्धतीचं पुन्हा एक शेत तुम्हा सगळ्यांना दाखवण्यासाठी मी घेऊन आलेलो आहो। गाव आहे सावंगी एंडे, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। मंडळी, आता बघू शकता आपण हे जे कपाशीचं पीक आहे, अतिशय सुंदर असं दिसत असलेलं, अतिशय हिरवं कंच आणि भरपूर बोंड लागून असलेलं हे विनोदरावजी राऊत यांचं शेत आहे। आणि याला जर पाहतो म्हटलं अंतर, तर हे अंतर आहे 2.5 फुटात, हे 2 तास आहे। त्याच्यानंतर 5 फुटाचा इथे मधात गॅप आहे, इकडूनही पुन्हा असा 5 फुटाचा गॅप गेलेला आहे आणि पुन्हा तिथून 2.5 फुटात 2 तास आहे। तर जाणून घेऊ सविस्तर माहिती मयूर बघून। मयूर, हे जो पॅटर्न आहे 2.5-5चा, हा पहिले लागवड केला होता का? मागच्या वर्षी केला। अच्छा, प्रयोग म्हणून, म्हणजे होईल का नाही बा सक्सेस असं होतं, पण तो झाला सक्सेस समजा मागच्या वर्षी। उत्पादन आलं समजा, चांगलं आलं उत्पादन। बरं, आणि त्याचं उत्पादन चांगलं आल्यामुळे पुन्हा तुम्ही याही वर्षी लावायचं। म्हणजे मंडळी, हा पॅटर्न जो आहे हा 100% सक्सेस आहे, जोडवळ पद्धत। तर आता बघू शकता आपण हे यांच्या कपाशीला, हे बघा आता अंतर भेटल्यामुळे हे बघा खाली पण असे बोंड आहे, त्याच्यानंतर फळफांदीला पण असे बोंड लागले आहे, ह्याही फळफांदीला असे बोंड आहे, इकडून पुन्हा हे असे बोंड हे असे लागलेले आहे, हे पुन्हा एक फांदी इकडली त्यालाही बोंड आहे। आणि इकडे जर पाहता बोलत असं इतके माल लागून मंडळी शेंडा हा क्लिअर आहे, अजूनही हा शेंडा हातभर वाढणार आहे। याला आता थोडा युरिया वगैरे झाला, हे अजूनही चांगले येणार आहे। त्याच्यानंतर हे बघा याला सुद्धा असे बऱ्यापैकी मस्त बोंड लागलेले आहे। अजून पुढे जाऊ शकतो आपण। तर हे बघा इथे सुद्धा याही कपाशीच्या झाडाला बऱ्यापैकी बोंड आहे, इकडे सुद्धा बऱ्यापैकी बोंड आहे। म्हणजे कोणतंही जरी झाड घेतो म्हटलं तरी प्रत्येक कपाशीच्या झाडाला चांगले बोंड इथं लागलेले आहेत। मयूर, एक सांगशील मला की याच्यात जे बियाणं तुला लागलं, हे मग दरवर्षी जे तुम्ही अंतर घ्यायचे ते किती घ्यायचे? 3-3.5 फूट 4 पर्यंत पण गेलो आम्ही। अच्छा, 3.5-4 फूट पर्यंत एकेरी लागवड करायची। एकेरी लागवड करायचो। तर त्यावेळेस सुद्धा तेवढेच झाडं बसतो, म्हणजे 2-2.25 पॉकेट एकरी। म्हणजे बियाणं जे आहे ते बियाणं कमी झालं नाही, बियाणं जेवढं लागते तेवढंच लागलं, 2 पॉकेटच लागले यावर्षी। पण हे एक साईड असा इकडून सूर्यप्रकाश भेटला, हवा भेटली, त्याच्यामुळे याला स्कोप चांगला आहे। आणि दुसरी एक गोष्ट जर पाहतो म्हटलं इथे, तर हे जे बोंड आहे हे बोंड असे जवळ लागलेले आहे। तर हे बोंड कसे काय जवळ लागले एवढे? ही वाढत होती थोडी जास्त, पाऊस जास्त झाला यावर्षी, त्याच्यामुळे वाढ खूप होत होती। थांबवण्याचं औषध मारलं। अच्छा, किती वेळा मारलं ते? 2 वेळा मारलं। 2 वेळा, हे बघू शकता मंडळी इथे। अच्छा, तर हा निर्णय आपल्याला घेणं महत्वाचा आहे। वेळ पाहून आपल्याला पिकाची वाढ थांबवायची की पीक वाढवायचं, म्हणजे हे सुद्धा एक शास्त्रच आहे। तर मला वाटते पुढल्या वर्षी तर म्हणजे एक स्प्रे होऊ द्यायचा समजा, दुसऱ्या स्प्रे पासून जेव्हा पात्यावर सुट्टे भरायचे त्यावेळेस डोस कमी घ्यायचा, वाढ थांबवण्याचा कमी समजा वाढवत जायचा। तेव्हापासून म्हणजे जवळजवळ 7 दिवसाचं पीक होते तेव्हापासूनच ते मारत चालू करायचं। हे बघा मंडळी, आता यांनी वाढ थांबवण्याचे औषध फवारल्यामुळं हे बघा यांची पातीगळ कमी झाली आहे आणि बोंडाची साईज सुद्धा अशी मोठी वाढलेली आहे आणि बोंडात रूपांतर भरपूर झालं। आणि हे शेंडा बघा अजून चालू आहे, कपाशीचा कलर सुद्धा चांगला आहे, म्हणजे एकदम अवास्तव झाडाची काही वाढ न होऊ देता आपल्याला झाड हे व्यवस्थित कंट्रोल मध्ये ठेवायचं आहे। तर काकाजी, कशी वाटते पद्धत तुम्हाला? ही चांगली वाटली ना? खरोखर म्हणजे याच्यात 100% हमखास उत्पादन होते, म्हणजे होते। मोकळी हवा लागते, मोकळी हवा, सूर्यप्रकाश, बरोबर, ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। इथे जर आपण इथून समजा ऑक्टोबर महिना आहे हा, इथून सर्व लोकांच्या पिकांच्या म्हणजे कपाशी दाटून गेल्या, आणि गरमीचा महिना असते हा, त्यामुळे हे सळ वगैरे आहे बोंडाची, एखादा पाणी आला तर फांद्या सुद्धा नाही, पाती गळ खूप झाली त्या ठिकाणी। या ठिकाणी असं झालं नाही समजा, नाही, कारण हवा लागत आहे। आता जर पाहतो म्हटलं 5चा सूर्य थोडा मोकळाच आहे, त्याच्यामुळे हवा ही खेळती आहे आणि ऊन पण समजा सूर्यप्रकाश पण चांगला लागू राहिला। बिलकुल, म्हणून मंडळी मी जे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत राहतो की या पद्धतीमध्ये, जोडवळ पद्धतीमध्ये हमखास कापूस चांगला पिकतो, रेग्युलर पद्धतीपेक्षा सवाईने पिकतो। फक्त आपल्याला एकच करायचं आहे, जमीन पाहून 2.5 फुटाचे सारेफाडाचे, 2 लावाचे, 1 सोडाचं आणि 2 झाडातलं अंतर हे 1.25 फूट, जास्तीत जास्त 1.5 फूट घ्यायचं आणि जमीन पाहून। आणि ज्याची एकदम भारी जमीन आहे त्यांनी 3 फुटाचे सारेफाडाचे 2 तास लावायचे, 1 तास गॅप ठेवायचं, पुन्हा 2 तास लावायचे। कारण कोणतंही जरी
पीक घेतो म्हटलं त्याला सूर्यप्रकाश आणि हवा मुबलक प्रमाणात जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ते झाड बनणार आणि झाड जर बनलं नाही तर उत्पादन येणार नाही. मग कितीही खतं द्या, कितीही फवारणी करा. तर मंडळी आता हा मी सकाळपासून पाहून राहिलो. आतापर्यंत जेवढे काही प्लॉट पाहिले जवळजवळ 20-25 प्लॉट आम्ही जोडव पद्धतीचे पाहिले आहे. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही कपाशीचे फील्ड व्हिजिट करत आहे, सोयाबीन तुरीचे प्लॉट पाहत आहोत. परंतु आम्हाला आतापर्यंत एकही शेतकरी असा भेटला नाही की ज्यांनी जोडवळ पद्धत लावली आणि नुकसान झालं. बाकी 3-1, 3.5-1, 4-1 इथं नुकसान आहे, पण ह्या जोडवळ पद्धतीमध्ये नुकसान दिसत नाही. कारण कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं तर त्याला असे भरगस्त भरपूर असे बोंड लागलेले आहेत. गळ याच्यामध्ये तेवढे नाही आणि शेंडा अजून हा चांगला आहे. पुढे माल हा भरणारच आहे. तसा आता इथे पण आपण बघू शकतो. दादा इकडे दाखवा. इथे फुटावर झाड आहे आणि बोंड बऱ्यापैकी लागलेले आहे. तर मला तर असं वाटतं की सध्याच्या कंडिशनमध्ये एक 8-9 क्विंटलचा माल आपला एकरी 7-8-9 क्विंटल पर्यंत तयार आहे. त्याच्यानंतर आता हा जो शेंडा आहे, हा जो पात्या आहे, ह्या हळूहळू थोडं भरणारच आहे समजा. तर एकंदरीत मंडळी जोडवळ पद्धतीनं कापूस जर लावला तर मात्र रेग्युलर लागवडीपेक्षा या जोडवळ पद्धतीमध्ये आपल्याला उत्पादन हे नक्कीच जास्त येऊ शकते. हे मात्र यावर्षी कन्फर्म झालेलं आहे, निश्चित झालेलं आहे. काय सांगशील दादा अजून जोडवळ पद्धतीबद्दल शेतकरी बांधवांना? जोडवळ मधले मी थोडक्यात फायदे सांगणार आहे. हे जोडतास आहे 2 समजा आणि हे इकडे गॅप आहे. आता इथून जे येणारा पाणी आहे, पाणी म्हणा एखादा पाणी येईल समजा किंवा गरमी होईल तर त्यामुळे पात्यांची गळ नाही होणार आणि बोंडांची सड नाही होणार. म्हणजे जो पक्का झालेला माल आहे, काय होते की उलटे बोंड त्यावेळेस जर पाऊस आला एखादा समजा तर हे बोंडसड होण्याचे चान्सेस राहते रेग्युलर पद्धतीमध्ये. बरोबर. हा आणि याच्यामध्ये कसं आहे की 2 तास असल्यामुळे निंदायला समजा मजुरांना 2 तासात घेतात, मजूर कमी लागते. इच्छी बाई मधामध्ये एक बाई कमी लागते. एकच बाई समजा ह्या जोडवडीमध्ये बसणार. आणि पुन्हा खताचा हिशोब, खत मी आता इथे 3 दिलेला आहे. तर रेग्युलर मध्ये काय होतं की आपण समजा डोबीव देतो खत, तर याला मी पेरीवच दिलाय आणि डबऱ्याचं कसं केलं की याच्या सोबतच म्हणजे मधात डवरलं समजा आणि इथेच दोघी बाया चालल्या खत पेरताना. 2.5 फुटाच्या अंतरामध्ये 2 सरत्याने म्हणजे बायांना इथे पण फिरायचं काम नाही पडलं. नाही एवढं डवरून घ्यायचं, एवढंच खत पेरून घ्यायचं बस आणि एकरी एकच बॅग पडली. बरोबर, जास्त नाही पडायची. म्हणजे जास्त खत द्यायचं काम नाही. म्हणजे 4 एकर आहे समजा, 12 थैला खत दिला आपण. अच्छा, 3 वेळा म्हणजे हा ते थोडं खत दिल्यामुळे ते झाडाला स्टॅमिना राहत गेला त्याला. आणि पेरीव खत झाल्यामुळं ते खत मातीत मिसळलं, झाकलं गेलं. नाहीतर आज मंडळी खत जर पाहतो म्हटलं जे मजूर खत देतात तर ते काही नाही. आता आम्ही जे फील्ड मध्ये पाहतो 60-70% तर असं वरच टाकून देतात आणि त्याच्यातलं ते नायट्रोजनचं प्रमाण, युरियाचं जे असतं ते वरतं हवेत उडून जाते आणि मग राहते स्फुरद आणि पालाश. तर ते घटक जास्त जर जोराचा पाऊस आला का ते वाहत तिकडे नाल्याला, नदीला, गंगामाला, समुद्राला जाऊन मिळते तिकडे. त्याच्यामुळे ते वायाच जाते. तर यांनी मयूरदादांनी ज्या पद्धतीने खत दिलं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे की पेरीव खत देणं खूप चांगलं आहे. वाया नाही जात बिलकुल, मातीमध्ये मिसळून जातात. किंवा एक दुसरी पद्धत पाहतो म्हटलं तर समजा जे शेतकरी आता SRT वगैरे करतात किंवा ज्यांना डवरे वगैरे करायचे नाही समजा, तर ते टोकन यंत्राने देऊ शकतात. टोकन यंत्राने खूप चांगला फायदा, म्हणजे मजूर पण कमी लागतात. बिलकुल. तर असं आहे. आणि याच्यात तणनाशक वगैरे मारले होते का? हो, तणनाशक मारलं होतं. किती वेळा? 1 वेळाच मारलं. अच्छा, निंदन वगैरे? निंदन 2 झाले. 2 केले. अच्छा, टापा तण राहते ग्लुनेट समजा. अच्छा. तर एकंदरीत मंडळी जोडवळ पद्धतीचे जे फायदे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं जे कार्य आहे ते आम्ही केलेलं आहे. आता अंतिम निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे पुढच्या वर्षी शेती करताना कसं लावायचं, काय लावायचं. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तो नमस्कार.